अतिशय प्राणघातक हल्ला होता. याची CID मार्फत चौकशी करा अशी मागणी मी आज मुख्यमंत्र्यांना नव्यानं केलेली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री आज लातूर जिल्ह्यावर होते. काल सांगितलं होतं भेटण्याची वेळ माहिती होती, आज वेळ दिला त्यांनी. काय चर्चा झाली? शेतकऱ्यांच्या पोरावरती त्यांच्या मित्र पक्षाने हल्ला केला होता. अतिशय जीवघेणा हल्ला होता आणि राज्याचे प्रमुख म्हणून आम्ही त्यांना भेटलो, चर्चा केली. अतिशय चुकीच्या पद्धतीनं मारहाण झाली होती, जीवघेणा हल्ला होता. त्यांनीही सांगितलं की मी पूर्ण ते प्रकरण बघितलेलं आहे, TVवरती असेल, मोबाईलवरती असेल, ते सगळं पाहिलंय म्हणलं. आणि हे जे झाले ते चुकीचे झाले. सरकारमध्ये लोक असो किंवा राज्यातला कुठल्याही घटकातले असो, त्या लोकांना त्या संदर्भात शासन झालं पाहिजे, ह्या भूमिकेचं मी आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं. परंतु आम्ही सांगितलं की बाबा जे काय प्रकार घडला, तटकरेंना निवेदन दिल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतर आम्हाला मारहाण होते. त्याच्यात आम्हाला संशय आहे की हे पूर्वनियोजित आणि कट रचून आमच्या विरोधात तो हल्ला होता. अतिशय प्राणघातक हल्ला होता. याची CID मार्फत चौकशी करा अशी मागणी मी आज मुख्यमंत्र्यांना नव्यानं केलेली आहे. तेही सकारात्मक आहेत. त्यांनी शब्द दिला आहे की CID मार्फत चौकशी करण्यासंदर्भात आम्ही नक्की पावलं उचलू. दुसरा विषय होता शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे राज्यातल्या. त्यानंतर पीक विमा, सोयाबीनला 8,500 रुपये भाव, कापसाला भाव, असे 4-5 विषय घेऊन आम्ही आज मुख्यमंत्र्यांसोबत गेलो होतो. त्यांनीही सकारात्मक पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केले की लवकरात लवकर हे सगळे विषय मार्गी लावू. कर्जमाफी तर लवकरात लवकर माझ्या समोर आव्हान आहे, ते पण पूर्ण करणार आहे अशा पद्धतीने त्यांनी शब्द दिलेला. काही दिवसापूर्वी अजित पवारांची भेट घेतली, आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतला. वाटते ते प्रश्न सुटतील यांच्याकडनं? नाही, कसं एक लक्षात घ्या, आम्ही आंदोलनकर्ते म्हणून कुठंतरी चर्चा करणं गरजेचं होतं, त्यांच्या समोर जाणं गरजेचं होतं. आम्ही त्या पद्धतीने गेलो. आता दुसऱ्यांदा भेटायला संबंध नाही. जे आमचं म्हणणं आहे, आमचं दुःख आहे शेतकऱ्यांचं, ते आम्ही त्यांच्या समोर ठेवलं. आता त्याची जर पूर्तता होत नसेल तर शेवटी आम्हाला शेतकऱ्यांच्या पोरांना रस्त्यावर उतरावं लागणार आणि रस्त्यावरची लढाई पुन्हा सुरू होईल. सरकारला परवडणार नाही. शेतकऱ्यांचा रोष, शेतकऱ्यांचा संताप हा सरकारला परवडणार नाही. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.